हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी राजेश्री मनपूर्वक स्वागत करते आपल्या सिंपल गार्डनिंग मराठी चॅनलमध्ये। मंडळी, आजच्या थंबनेलवरून तर तुम्हाला आपला आजच्या व्हिडिओचा विषय तर कळालाच असेल। सो मंडळी, आजचा व्हिडिओ माझ्यासाठी देखील खूप खास आहे आणि यामध्ये आपल्या यूट्यूब पेमेंटचा जो काही एक्सपिरियन्स आहे तो तर मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे। मंडळी, बागकाम करताना मी फक्त झाडच नाही वाढवली तर एक छोटंसं चॅनल सुद्धा ग्रो केलेलं होतं। आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे माझा यूट्यूबचा प्रवास, सोबत 4000 वॉच अवर्स किती दिवसात कंप्लीट झाला, त्यानंतर पेमेंट यायला किती दिवस लागले, पेमेंट कुठे अडकलेलं होतं, त्यानंतर मॉनिटायझेशन अप्रूव्ह होण्यासाठी किती वेळ गेला, त्यासोबतच निगेटिव्ह कमेंट्स आणि त्या निगेटिव्ह कमेंट्सने मला काय शिकवलं, अँड मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही देखील ह्या सर्व गोष्टी अगदी इझिली जो काही यूट्यूबचा क्रायटेरिया आहे, जो काही टप्पा आहे तो तुम्ही देखील व्यवस्थित प्रकारे पार पाडू शकतात। त्यानंतर मला यूट्यूबने फर्स्ट पेमेंट किती दिलं, सो हे सर्व गोष्टी मी तुमच्याशी शेअर करणार आहे। सो सुरुवात करूया की वाय आय स्टार्ट यूट्यूब। खरं सांगू का, मी हे चॅनल सुरू केलं होतं तेव्हा माझ्याकडे झाडांवर व्हिडिओ बनवणे असा कुठलाही निश नव्हता। मी तर DIY असो, रेसिपीज असो, ट्रॅव्हलिंग ब्लॉग असो, या सर्व गोष्टींचे व्हिडिओ टाकत होते। पण एक दिवशी अगदी साधा तुळसवर आधारित एक व्हिडिओ टाकला होता जो आजपर्यंत सर्वात जास्त म्हणजे त्याला व्ह्यूज मिळालेले आहे, किंवा व्हायरल म्हटलं तर त्याला जास्तीत जास्त अजूनपर्यंत 95,000च्या आसपास त्याला व्ह्यूज आलेले आहेत, असा तो व्हिडिओ आहे। सो त्या व्हिडिओमुळे मला लक्षात आलं की झाडं तर सर्वच जण लावतात, पण झाडं लावणं हे सगळ्यांसाठी आपल्याला सोपं करायचं आहे। आपल्याकडे पैसा नाही, मोठी जागा नाही, एक्सपेन्सिव्ह फर्टिलायझर नाही, तर मग काय झालं, झाडं लावणं थांबवायचं का? नाही, अगदी साधा असा मोठो होता जे आपल्याकडे आहे त्यातूनच 0 बजेट गार्डनिंग करायचं। नवशिक्यांसाठी देखील सोपं, प्रॅक्टिकली कामी येणारी माहिती द्यावी। झाडं लावताना कुठली काळजी घ्यायला हवी, काय चुकत असतं आणि त्यावर उपाय काय, हे सर्व आपल्याला सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं होतं आणि हे सर्वात महत्त्वाचं होतं। सो त्यानुसारच तुम्ही देखील तुमचा जेही चॅनल असेल त्याला ग्रो करण्यासाठी तुमचा निश जो आहे तो मात्र तुम्ही नक्की त्यावर विचार करा, तो फिक्स करा आणि त्या रिगार्डिंगच मात्र व्हिडिओ देखील बनवायला सुरुवात करा। सो ज्यावेळेस मी या झाडांवर व्हिडिओ बनवायची त्यावेळेस बरेच लोक म्हणायचे किंवा असे म्हणायचे की झाडांचे व्हिडिओ कोण पाहतं, त्यांच्यामध्ये पाण्यासारखं काय असतं किंवा झाडांमध्ये शिकण्यासारखं काय आहे, असे एक ना अनेक बऱ्याच गोष्टी मी त्यावेळेस देखील ऐकलेल्या होत्या। सो त्यानंतरचा जो पार्ट आहे तो म्हणजे 4000 वॉच अवर जर्नी। सो 4000 अवर्स मला कंप्लीट करायला 9 ते 10 महिने लागले। यामध्ये बरीच कारणे आहेत, जे की डेली व्हिडिओ अपलोड करणं, पण मात्र कन्सिस्टन्सी ठेवायची। मी देखील डेली व्हिडिओ अपलोड करत नव्हती, आठवड्यातून कमीत कमी माझे 3 व्हिडिओ लॉंग व्हिडिओ असतात आणि जमलं तर मग शॉर्ट व्हिडिओ देखील असतात। सो शॉर्ट आणि लॉंग दोन्ही व्हिडिओंची जर तुम्ही कन्सिस्टन्सी मात्र यामध्ये ठेवायलाच हवी। यामध्ये लॉंग व्हिडिओ असो, शॉर्ट व्हिडिओ असो, त्यावर व्ह्यूज देखील हळूहळू आले। असं नाही की पहिल्या दुसऱ्या शॉर्ट व्हिडिओवरच तुम्हाला मिलियन्स लाखो व्ह्यूज मिळतात, असं नाही। काही व्हिडिओ 60-70 व्ह्यूजवर येतो, काही व्हिडिओ 1,500पर्यंत जातो आणि काही लॉंग व्हिडिओ तेही बऱ्यापैकी चालत असतात। असं नाही की डेली व्हिडिओ अपलोड केले की त्याला भरपूर व्ह्यूज येतील, असंही नसतं। पण आठवड्यातून कमीत कमी 3 लॉंग व्हिडिओ आणि 3 शॉर्ट व्हिडिओ तरी अपलोड करत राहायला हवं। दररोज झाडांवर व्हिडिओ बनवणं म्हणजेच मोठा टास्क। झाडांवर तर वेगवेगळे प्रयोग आपण करून दाखवू शकत नाही, त्याचप्रमाणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की झाड हा विषय असा आहे की यामध्ये मी कुठल्याही प्रकारचं फिल्टर किंवा काहीही डुप्लिकेट गोष्टी दाखवू शकत नाही। झाडांवर फुलं आली तरच ती दिसतील, फूल नसेल तर मी काय दाखवणार? त्यातल्या त्यात झाड माझं हेल्दी असेल तरच मी तेही दाखवू शकते, ते शेअर करू शकते। तर त्याचप्रमाणे झाडावर व्हिडिओ बनवताना जे रिअल आहे, ऑन कॅमेरा आहे, त्याच गोष्टी मी शेअर करत गेले। कुठल्याही फेक गोष्टी नसतात किंवा खोटं काही नसतं, कारण की जे मी फर्टिलायझर तयार करते ते झाडांना देते आणि त्याचा जो रिझल्ट असतो तो देखील तुमच्याशी शेअर करत असते। सो प्रत्येक व्हिडिओसाठी नवीन झाड विकत आणणं हे तर माझ्यासाठी शक्य नाही आणि त्या गोष्टी करणं देखील चुकीचं आहे। सो जे आहे ते आहे आणि जे ओरिजिनल आहे तेच मी ऑन कॅमेरा देखील शेअर करत असते। सो मंडळी, गेले 1.5 ते 2 वर्षापासून मी तुमच्या समोर जी झाडं दाखवित आहे, मग त्यांची चांगली असो किंवा वाईट कंडिशन मी ऑन कॅमेरा दाखवत असते, तरी देखील निगेटिव्ह कमेंट्स मात्र येणार नाही असं नाही।
आता तुम्ही म्हणणार की गार्डनिंग सारख्या टॉपिकवर देखील लोक काय निगेटिव्ह कमेंट करत असतील, असा विचार तुम्हाला पण येईल. बऱ्याच वेळेस म्हणतात की किती ते गऱ्हाणं लावते, 5 मिनिटाची माहिती सांगायला 15 मिनिटं लावते, किंवा काय तू वेगळं सांगितलं, किंवा काय, अशा बऱ्याच काहीतरी कमेंट्स असतात. पण मंडळी, माझ्या व्हिडिओमध्ये मी फर्टिलायझरवर जास्त माहिती देत असते. सो फर्टिलायझरवर त्याचं योग्य प्रमाण, त्याचा वापर, त्याची पद्धत जर मी नाही सांगितली तर ते झाडावर वर्क करेल का, किंवा त्याचा चांगला रिझल्ट तुम्हाला दिसेल का. मी जे काही सांगते त्यामागे मी नक्की सायंटिफिकली जोर देखील देत असते. सो भरपूर विचार करून वेगवेगळ्या झाडानुसार, सीझननुसार त्यांना आपल्याला खाऊ द्यावा लागत असतो किंवा फर्टिलायझर देत असतो. नाही तर मग झाडांना अजीर्ण होणार नाही की नाही. पण एक नाही तर बऱ्याच निगेटिव्ह कमेंट असतात, पण त्यांचं देखील आपल्या या ग्रीन फॅमिलीमध्ये ऑलवेज वेलकम आहे. मी आजपर्यंत कधीच निगेटिव्ह कमेंट डिलीट केलेल्या नाही. उलट छान उत्तर देऊन पिन देखील करून ठेवत असते, जेणेकरून सर्वजण त्याचा वाचून आनंद घेतील. पण सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे भरपूर चांगले सबस्क्रायबर देखील आहेत, जे त्यांचे रिव्ह्यू देतात, रिप्लाय देतात आणि बऱ्याच वेळेस म्हणतात की आम्ही तुमच्या सगळ्या स्टेप फॉलो करतो. अगदी साधी सोपी माहिती तुम्ही सांगत असतात, उपयुक्त ठरत असते आणि त्याचे रिझल्ट देखील चांगले येत असतात. सो अशा कमेंट्स पाहिल्यावर मला कळालं की व्ह्यूज नाही बट व्हॅल्यू मॅटर करत असते. सो हे तर झालं आपलं निगेटिव्ह कमेंट्सच्या बाबतीत, जे प्रत्येक जण मात्र फेस करत असतो. सो अशांना मात्र आपण महत्त्व न देता कामाला जेवढं महत्त्व देणार, तुमचं कॉन्टेंट जितक्या चांगल्या प्रकारे तुम्ही शेअर करणार, तुमच्या कामात जेवढी कन्सिस्टन्सी ठेवणार तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यानंतरचं आहे की मॉनिटायझेशन अप्रूव्ह. जवळपास 10 महिन्यानंतर फायनली माझा म्हणजे 4000 वर्षचा जो काही वॉच टाईम होता तो कंप्लीट झालेला होता. 1K सबस्क्रायबर तर भरपूर आधीच झालेले होते. सो तो जो क्रायटेरिया होता तो कंप्लीट झाल्यानंतर ॲडसेन पिनची जी प्रोसेस असते, सो ॲडसेन पिनविषयीचा इन डिटेल व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे. सो ती जी प्रोसेस होती ती मी कंप्लीट केलेली होती. त्यानंतर पेमेंट यायला मला जवळपास 10 महिने गेले. ॲक्च्युली ऑगस्ट एंडिंगपर्यंतच माझे $100 मात्र कंप्लीट झालेले होते. सो लास्ट मंथला पेमेंट आले असते. सो $100 कंप्लीट होऊनही पेमेंट मात्र येत नव्हतं. पण बँक डिटेल्स आपण ज्यावेळेस ॲडसेन पिनसोबत फिल करत असतो, सो ज्यावेळेस $100 कंप्लीट झाले, म्हणजे आपली जी ग्रीन लाईन असते ज्या ठिकाणी आपल्याला डॉलर दिसत असतात, सो 100 नाही तर 102 म्हणजे $102 कंप्लीट झाल्यावर ते कंप्लीट लाईन होत असते, कारण की त्यामध्ये टॅक्स देखील कट होत असतो. सो ते कंप्लीट झालेलं होतं. त्यानंतरचे नेक्स्ट महिन्यातले डॉलर त्याच्या खाली जमा व्हायला लागलेले होते. सो मला वाटलं की ज्यावेळेस मी ॲडसेन पिनची जी काही माहिती होती त्यावेळेस देखील बँक डिटेल्स मी फिल केलेल्या होत्या. सो मी म्हटलं जेवढ्या बँकेच्या ज्या काही डिटेल्स असतात त्या सगळ्या ज्या काही म्हणजे ज्या काही प्रोसेस आहे ती त्यावेळेस फिल केलेली आहे. सो आता डायरेक्ट पेमेंट अकाउंटला येईल. सो त्या वेटिंगमध्ये मी होती. त्यामुळे ऑगस्ट एंडही गेला, सप्टेंबरही गेला. सो मला वाटलं की पुन्हा ऑक्टोबर मंथमध्ये पेमेंट येईल म्हणून. सो ऑक्टोबर महिन्याची 26 तारीखही गेली, कारण की त्यांचं जे पेमेंट असतं ते 21 ते 26च्या दरम्यान रिलीज होत असतं. सो 26 तारखेपर्यंत मी वाट बघितली. त्यानंतर मात्र एक मेसेज होता तिथं की युअर पेमेंट हॅज बीन सेंड म्हणून. पेमेंट तर सेंड झालेलं होतं, पण ते अकाउंटला रिसीव झालेलं नव्हतं आणि ते दिसतही नव्हतं. बँकेकडून कुठल्याही प्रकारचं मेल, मेसेज काहीही नव्हतं. सो पुन्हा तेच झालं की बँकेत जाण्याआधी एकदा परत म्हटलं सगळ्या डिटेल्स चेक कराव्या. सो या डिटेल्स तुम्हाला अगदी तुम्ही YT स्टुडिओमध्ये आपलं जे काही ॲडसेन अकाउंट असतं ते ओपन करून त्या ठिकाणी चेक करू शकता. सो त्या ठिकाणी मी देखील ॲडसेन अकाउंट जे होतं ते ओपन केलं. त्या ठिकाणी बँक डिटेल्स होत्या, IFSC कोड होतं, अकाउंट नंबर वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या व्यवस्थित तर फिल केलेल्या होत्या. पण मात्र टॅक्स रिगार्डिंग जो काही फॉर्म होता तो मात्र माझा राहिलेला होता. सो तो फॉर्म केल्याशिवाय मात्र जी काही अमाऊंट आहे ती आपली स्टक झालेली असते. जोपर्यंत तुम्ही टॅक्सचा फॉर्म भरत नाही तोपर्यंत मात्र तुमची जी अमाऊंट आहे ती रिलीज होत नसते. सो मी 27 तारखेला तो फॉर्म लगेच ज्या काही फॉर्मॅलिटी होत्या टॅक्स रिगार्डिंगच्या त्या कंप्लीट केल्या आणि जवळपास 5 ते 7 तासामध्ये पुन्हा YT स्टुडिओमध्ये दिसायला लागलं की पेमेंट हे रिलीज झालेलं आहे. सो ते पेमेंट रिलीज झाल्यानंतर पुन्हा अकाउंटला काहीच अपडेट नव्हते. सो कुठलीही अमाऊंट येताना 24 ते 48 तासाचा जो काही वेळ आहे तो तर मात्र जाऊ द्यावाच लागतो. सो 24 तासानंतर मला सकाळी बँकेकडनं एक मेसेज
रिसीव झालेला होता की तुमच्या अकाउंटमध्ये अशी जी रक्कम आहे ती म्हणजे फॉरेन अमाऊंट जी आहे ती त्या ठिकाणी जमा होणार आहे म्हणून. सो त्यानंतर 11-11:30च्या दरम्यान पेमेंट देखील अकाउंटला येऊन गेलेलं. सो जवळपास सगळेच बँकेकडून जे काही मेसेज होते, जे काही अमाऊंट मेल होतं, त्या सर्व गोष्टी आल्या. सो व्यवस्थित माहिती फिल केली की आपल्या खात्यामध्ये बरोबर पैसे येत असतात. यासाठी सॅटर्डे संडे किंवा सारख्या बँकेत फेऱ्या मारणं किंवा काय ह्या सर्व गोष्टीची गरजच नसते. सो ज्यावेळेस आपण आपला जो काही ॲडसेन पिन असतो त्यावेळेस सगळी इन्फॉर्मेशन एकदा नाही तर दोनदा चेक करून फिल करा. त्यानंतर $100 झाल्यावर देखील एकदा आपलं जे ॲडसेन अकाउंट आहे ते पुन्हा रिचेक करा. त्यामध्ये ज्या काही फॉर्मॅलिट्या असतील त्या जर तुम्ही व्यवस्थित फिल केल्या तर मात्र आपलं पेमेंट जे आहे ते कुठेही स्टक होत नसतं. सो ॲडसेन पिन आल्यापासून ज्या काही बँक डिटेल्स आहे किंवा ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या अगदी तुम्ही व्यवस्थित फिल केल्या ना, तुमचं पेमेंट कुठेही स्टक होत नसतं. त्यामुळे सगळ्या व्यवस्थित माहिती जर भरली तर सॅटर्डे असो संडे असो पेमेंट हे आपल्या अकाउंटला येत असतं. माझं देखील मला वाटतं सॅटर्डेलाच अकाउंटमध्ये पैसे जमा झाले. सो बँक हॉलिडे वगैरे ह्या गोष्टी मात्र त्या ठिकाणी मॅटर करत नसतात. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला एकही फेरी बँकेत मारावी लागली नाही किंवा एकही फेरी त्या ठिकाणी जाऊन सांगावं लागलं नाही की असं अमाऊंट आहे किंवा अशा प्रकारची जी काही पेमेंट आहे ते आलेलं आहे का किंवा काय ह्या गोष्टी विचारायची वेळच आली नाही. सगळं YT स्टुडिओ आणि ऑन मोबाईल या गोष्टी कंप्लीट झालेल्या आहेत. सो अशा प्रकारे होतं यूट्यूब पेमेंटपर्यंतचा प्रवास. आणि यासाठी भरपूर काही गोष्टी किंवा घाबरण्यासारख्या तर कुठल्याच गोष्टी नाही आहेत. सगळी माहिती व्यवस्थित फिल केली तर कुठल्याही म्हणजे प्रॉब्लेमशिवाय गोष्टी सॉल्व्ह होत असतात. सो त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे की यावर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचंच आहे का. ज्यावेळेस आपण यूट्यूबमध्ये व्हिडिओ बनवतो किंवा त्यावर भरपूर मोठी इन्व्हेस्टमेंट करणं देखील गरजेचं नाही आहे. तुमच्याकडे जे आहे त्यातूनच तुम्ही स्टार्ट करा. एक्स्ट्रा खर्च करण्याची गरज नाही. आजपर्यंत एवढे व्हिडिओ बनवले, अजूनही माझ्याकडे कुठल्याही प्रकारचं मोबाईल स्टँड नाही आहे. विदाऊट स्टँड मी शूट करत असते. गेल्या महिन्यात फक्त $600 माईक घेतला. तो पण माझे डॉलर कंप्लीट झालेलं होतं, पेमेंट शुअर झालेलं होतं. सो त्यामुळे एवढी रिस्क मात्र त्यावेळेस मी घेतली. सो विकत झाडं आणणं, कुंड्या आणणं, भरपूर काही मोठा सेटअप एवढ्या गोष्टीची गरजच नाही. जेवढं शक्य आहे तेवढ्या कमीत कमी खर्चात चांगलं कॉन्टेंट, परफेक्ट इंटेन्शन आणि कन्सिस्टन्सी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेशन्स ठेवा. व्हिडिओ व्हायरल होणं हे माझ्या देखील हातात नाही. हे सर्व यूट्यूब अल्गोरिथमचा खेळ आहे. यूट्यूब म्हणजे आपल्याला मिळालेली एक अपॉर्च्युनिटी आहे ज्या ठिकाणी आपण आपलं स्वप्न पूर्ण करू शकतो. त्यासाठी आपल्याकडे असलेल्या ज्या काही आयडियाज आहे, नॉलेज आहे ते मात्र जगापर्यंत पोहोचवण्याचं एक प्लॅटफॉर्म आहे. सो आता आपण पाहूया की मला पहिलं यूट्यूब पेमेंट किती रिसीव झालेलं आहे. सो गाईज या ठिकाणी $102 माझे जमा झालेले होते. पण त्यातून टॅक्स वगैरे कट होत असतो. त्यामुळे अमाऊंट काही जास्त मोठी नव्हती, पण मात्र माझ्यासाठी सिम्बॉलिक आणि खूप माइनिंगफुल अशी होती. सो या ठिकाणी जी काही अमाऊंट आहे ही आपली मेहनत आणि त्यासोबतच तुमचं जे काही प्रेम आहे त्याचंच ते एक फळ आहे. सो या ठिकाणी मी एक मोबाईलचा स्क्रीनशॉट तुमच्याशी शेअर करत आहे. सो त्या मोबाईलची जी काही MRP आहे ना, सो ती MRPची जी अमाऊंट आहे तेवढी अमाऊंट मला यूट्यूब पेमेंटचं फर्स्ट जी आहे तेवढी रिसीव झालेली आहे. सो ओके फ्रेंड्स, हा होता माझा कंप्लीट यूट्यूब जर्नी. या ठिकाणी अगदी झिरो सेटअप, झिरो बजेट, पण मात्र फुल पॅशन अँड ट्रस्ट सोबत होता. सो टुडे आय एम सो रिअली हॅपी बिकॉज या ठिकाणी मी अर्निंगपेक्षा लर्निंग खूप केलेली आहे आणि या ठिकाणी तुमचा सपोर्ट देखील खूप महत्त्वाचा आहे. सो रिमेंबर, यू डोंट नीड अ परफेक्ट स्टार्ट, यू जस्ट नीड टू स्टार्ट. सुरुवात करा, अजिबात थांबू नका. तुमची कन्सिस्टन्सी, पेशन्स अँड लव्ह फॉर युअर वर्क, दॅट्स इट. इफ आय कॅन डू इट देन यू कॅन डेफिनेटली डू इट. बस तुमचं ड्रीम मात्र मोठं राहू द्या आणि त्यासाठी मात्र छोट्या छोट्या स्टेप घ्या. सो या ठिकाणी सर्व जे काही सबस्क्रायबर आहे, जेवढे काही व्ह्यूवर्स आहे, त्यांनी दिलेला प्रत्येक व्ह्यू, दिलेली प्रत्येक कमेंट, लाईक आणि शेअरिंगमधून तुम्ही मला जो विश्वास दिला आहे ना, तो मात्र माझ्यासाठी खूप असा मौल्यवान आहे. सो या ठिकाणी प्रत्येकाचं, व्ह्यूवर्स असो, सबस्क्रायबर्स असो, त्यांना सर्वांना मनापासून खूप खूप धन्यवाद. सो थँक्यू सो मच. या ग्रीन फॅमिलीला तुम्ही लाईक केल्याबद्दल, कमेंट केल्याबद्दल आणि या ग्रीन फॅमिलीला सबस्क्राईब
सो मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल आणि या रिगार्डिंग काही क्वेरीज असतील, पेमेंट असो, ॲडसेन पिन असो, तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये मला लिहून पाठवा. त्याचे उत्तर मी त्या ठिकाणी नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन. सो मंडळी, भेटूया. टिल देन ग्रो, ग्लो अँड कीप ग्रोईंग. बाय, टेक केअर अँड हॅपी.